सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मजयंतीचा कार्यक्रम, त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम, पण आमच्या अहिल्यादेवींनी केलेलं कार्य पूर्ण देशभरात निर्माण केलेल्या, पुनर्निर्माण केलेल्या, बांधलेल्या ऐतिहासिक वास्तू, ज्योतिर्लिंगाचा पुनर्विकास हा 300 वर्षापूर्वी जन्मलेल्या माझ्या देवीने पूर्ण देशाला आणि जगाला दाखवलं की माता भगिनी किती सक्षम असतात, पराक्रमी असतात, पुण्यवान असतात. आणि म्हणून आज निशाताईंनी सुद्धा समाजात चांगलं काम करणाऱ्या भगिनींचा सन्मान केला. त्या सर्व भगिनींना माझं शुभेच्छा आणि अभिनंदन आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये आणायला देशामध्ये नरेंद्र मोदीजी हे प्रधानमंत्री बनले आणि अहिल्यादेवींचा इतिहास जनतेसमोर आणला. आताच आज आम्ही जो पुण्यश्लोक अहिल्यादेवींची 300वी जयंती साजरी करण्यासाठी पुरातन मंदिर आपल्या दहिसर विधानसभेतील मंडपेश्वर गुफेतून त्यांची एक शोभायात्रा करून एक अहिल्यादेवींच्या कारकिर्दीबद्दल, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचं प्रदर्शनी लावली आणि आजच्या अहिल्यादेवी म्हणून अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्कृष्ट काम केलेल्या अशा सर्व आज आजच्या अहिल्यांचा आम्ही सत्कार ठेवला होता. त्याचबरोबर अहिल्यादेवींवरती केलेल्या गाण्याची यूट्यूबची आज आमचे मुंबईचे अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री, मुंबईचे उपनगराचे पालकमंत्री आदरणीय आशिषजी शेलार यांच्या हस्ते आपण त्याचं आज उद्घाटन केलं. सत्कारासोबत आपण अहिल्यादेवींचं पूर्ण कारकिर्दी ह्याच्यावर ज्या समाजातून अहिल्यादेवी आलेल्या आहेत अशा धनगर समाजाचं एक भारूड सुद्धा आज आम्ही केलं. आणि इतिहासकार रविराज पराडकरांनी पूर्ण अहिल्यादेवींचं 1725 ते 1795चा कालावधीचं पूर्ण इतिहास आज लोकांना आणि आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. हा कार्यक्रम आशिषजींनी सांगितलंय की आपल्याला वर्षभर हे कार्यक्रम करायचे आहे आणि आज आमच्या महिलांनी ह्याच्यातून बोध घ्यायचा आहे की मुलगी ही कोणाची तरी सून असते, कोणाची तरी मुलगी असते, कोणाची तरी बायको असते, पण ज्याप्रमाणे मल्हाररावांनी अहिल्यादेवीला सती न जाता राज्याचा कारभार सोपवला, त्याचप्रमाणे आपल्या सुनेचा सन्मान करणं, आपली कुठली सून असेल तिला आज ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या घटना घडतायत त्या घटना घडू नये त्याच्यासाठी कोणीतरी आपल्याला अहिल्यादेवी म्हणून आपण तयार व्हायला पाहिजे. आलेल्या अनेक संकटाला अहिल्यादेवींनी डोळ्यासमोर आपले सासरे गेले, आपल्या यजमान गेले, आपली मुलं गेली, आपल्या सासू गेल्या, पण हिम्मत हारली नाही. 1725 ते 1795च्या काळामध्ये एक अशी अर्थशास्त्र चांगली, राजकारणी चांगली, त्यांनी काम केलं. प्रत्येकीने तयार व्हावं एवढंच आजच्या निमित्त मी सांगते.